आज मी एका खास व्यक्तीसाठी ना चॉकलेट बनवतोय, कुनाफावाल्या टॉफीज बनवतोय आणि एकदम सिंपल मेकिंग असणार आहे. सुरुवातीला सगळे चॉकलेट आपल्याला चॉप करून घ्यायचे आहेत आणि त्यांना मेल्ट करायचं आहे. इथे मी डार्क चॉकलेट यूज नाही करत, ते मिल्क चॉकलेट यूज करतोय. मला जे मिल्क चॉकलेट आवडतं छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे व्हाईट चॉकलेट पण लागणार आहे. व्हाईट चॉकलेटला पण छोटे छोटे पीसेसमध्ये आपल्याला कट करायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पिस्ता टाकायचा आहे आणि त्यासोबत टाकायचं आहे आपल्याला व्हाईट चॉकलेट. त्याला प्रॉपर असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता ह्या ज्युसरच्या भांड्यामध्ये प्रॉपर मेल्ट नाही झालं, मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रॉपर मेल्ट होतो. आता काय करायचं, एका पॅनवरती बटर टाकायचं आहे, त्यावरती शेवया टाकायचं क्रश करून आणि त्यांना आपल्याला पूर्ण असे ग्राउंड करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मिक्स करायचे पिस्ताशो आणि तो व्हाईट चॉकलेट. आता डबल बॉयलर तयार करायचं, म्हणजे खाली एक टोपशी त्यात पाणी आणि वरती एक टोपशी ठेवायचे ज्याच्यामध्ये मेल्ट करता येईल चॉकलेटला. प्रॉपर असं व्हाईट चॉकलेट मेल्ट करून घेतलं आहे. त्यानंतर हा मिक्सर पण आपण पूर्ण प्रॉपर असा मेल्ट करून घेणार आहोत. ते झाल्यानंतर आपल्याला ॲड करायचं याच्यामध्ये चॉकलेट, त्यावेळेला पण आपण प्रॉपर असं मेल्ट करून घेणार आहोत. हे सगळं मेल्ट करून झाल्यानंतर जो चॉकलेटचा मोल्ड असतो त्याच्यामध्ये आपल्याला एक एक लेअर लावायची आहे. इथे मी पहिले लावणार व्हाईट चॉकलेटची, म्हणजे वरच्या साईडला आपला जो कुनाफाचा मेन फ्लेवर असणार आहे तो वरती असणार आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये खालती चॉकलेट टाकणार. तुम्ही उलटा पण करू शकता तुमच्यावरती. अशा प्रकारे आपण चॉकलेट एकदम सेट केलं. सेट केल्यानंतर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही आरामात त्याला काढून खाऊ शकता, एन्जॉय करू शकता. एकदम मजेदार टेस्टी बनतात हे चॉकलेट. याच्यामध्ये खूप सारे व्हेरिएशन आपण ट्राय करू शकतो, पण हे सिम्पल ट्राय केलेत कुनाफावाले टॉफीज. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा कसं झालेलं ते.